जाण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि उद्धवजीपाशी गर्दी कमी झाली आहे. हां, जे आता आमदारांची पण त्यांनी कमी ती झाली त्याचा. अरे पण तू चमचे तसेच आहेत ना. हां, ते चमचे आणि तिकीट विके यांना त्यांनी बाजूला भाऊ ते करायला संजय पाहिजे. राऊतना भेटायला याल का तुम्ही मुंबईला? कोण अजित बोलतो काय? हो, माही बोल सकता भाऊ. नाही, नाही, मी नाही येत मुंबईला. विदर्भात आज सुद्धा 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे आणि विदर्भात कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी खूप अडचणीत आहे आणि कांटे के ताज पर ये बैठे हैं और किशोर तिवारी के साथ टक्कर है। हाँ, मैं तो कभी झुका नहीं और झुकता भी नहीं। हम तो कई बार 2 चुन के आए। हाँ, कई बार हमारी डिपॉजिट जब्त हुई। जनसंघ के जमाने से लढते आया हूं। किशोरजी, तुम्ही आता शेतकऱ्यांचा उल्लेख केला, सोयाबीनला भाव नाही, शेतीमालाला हमी भाव नाही, ग्राउंडवरची ही परिस्थिती असताना तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय निरीक्षण आहे? कोणते फॅक्टर कारणीभूत ठरले की तुम्ही पिछाडीवर गेलात आणि युती आघाडीवर गेली, तेही 5 महिन्यात लोकसभेनंतर? नाही, एक मी सांगतो, मी फार पूर्वीपासून बोलत होतो की एकनाथ शिंदेवर भाजपने विश्वास टाकून त्यांना 140 जागा लढवायला लावल्या होत्या. पण एकनाथ शिंदे हे जे अप्रोचेबल आहे, कम्युनिकेबल आहे आणि ते विश्वास देतात. जसं भावनाताई कवळीला त्यांनी एमएलसी केलं, हेमंत पाटलाला केलं, तुमानेला केलं. विदर्भात त्यांनी शब्द दिले होते ज्यांना. तर हा माणूस प्रामाणिक आहे, हा माणूस काम करतो, या माणसाजवळ मधात चमचे नाहीये. आम्हाला विश्वासच बसत नाही की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते हे सगळं बोलतायत. सत्य बोलतायत. त्यांचं हे ते केलं पाहिजे. आंदोलक आणि चळवळीतले असल्यामुळे ते सत्य बोलतात. आपण त्यांच्यावर कारवाई अरे होऊ माझं शकते ना. ऐकून घ्या. नाही, त्यांचा अधिकार, त्यांच्या पक्षात आंदोलन चालू असेल तर काय त्यांचा करणार? अधिकार मोठा आहे आणि किशोर भाऊंचं वय, एकूण अधिकार सगळं पाहता त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. एवढं कौतुक तुम्ही अरे केलेलं आहे. मी काय 100-150 वर्षाचा नाही आहे, पण ऐकून ऐकून घ्या की आमच्या कार्यकर्त्यामुळे फार प्रामाणिक कार्यकर्ते लढले होते आणि फार प्रामाणिकपणे लढले. बिचाऱ्यांना तिकिटीसाठी खूप खर्च आला आणि नहीं भाऊ, तुम्हारी मांगनी कम है, इसलिए तुम्हारे में दम है, तुम बोल सकते हैं. और मेरी बात पूरी सुनो कि चुनाव के हारने से कुछ बिगड़ता नहीं. हमको सत्ता संपत्ति से दूर रहना चाहिए, संघर्ष करना चाहिए और राजकारण में आके ऐसा जैकेट वाकिट पहन के पॉश कल्चर लेके हेलीकॉप्टर में घूमना नहीं चाहिए. आंदोलन करो, जनता में हमारा उत्तरदायित्व, आमचं जे उत्तरदायित्व आहे ते उत्तरदायित्व आम्ही पूर्ण करावं. ठीक आहे, आणि ठीक आहे. दिवसातल्या यशोमती ठाकूर, कराडचे पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यासारखे मोठे मोठे दिग्विजय ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यांनाच लोकांनी घरी बसवलं. नाना पटोलेला बसवलं, बच्चू कडूला बसवलं. नाही, नाना पटोले हे आले. निरोप आहे. आले, आले, एकदम निवडून थोडा आले, मार्जिन 150 आले मतांनी निवडून आले नाना पटोले. कानावून बारी गेली. हा, हा? 150 मतांनी निवडून आलेत नाना नाना पटोले. पटोले हा. वाचले की गेले? वाचले. वाचले. अरे यार, नाना पटोले जिंदाबाद. विदर्भाचा एक माणूस तो टिकला. देवेंद्रचा काही भरोसा नाही. बहुत वोट कटवे खड़े कर दिया था. मैं अभी बता रहा हूँ, हाँ. मी तुम्हाला सांगत आहो हाँ. की आम्ही हा पराजय कबूल केला आहे बर, आणि नाभीनं कबूल केला आहे आणि या तुम्ही कबूल- सत्तेत आलेल्या सरकारला आमचं पूर्ण सहकार्य राहील आणि चांगल्या कामासाठी देवेंद्र फडणवीस सोबत राहू. पण अडाणी अंबानीचे पोट भरू धंदे केले तर रस्त्यावर येऊ. बस, नमस्कार. मी येतो तुमच्याकडे. आता आपल्या पॅनलवरती नवीन पाहुणे जोडले गेले तर आपण सगळ्यांची प्रतिक्रिया घेऊया. सकाळी आपण कल आणि ते सगळे तामझाम सगळा सुरू होता, ब्रेकिंग वगैरे बोलता आलं नाही तुम्हाला. तुम्ही हळूहळू बोलत होतात, पुढे आकडे मागे आले तर काय करावं. आता साफ चित्र झालेलं आहे. आता एकदम वायपर माणूस, क्लिअर, क्रिस्टल क्लिअर आहे. तुमची प्रतिक्रिया अपेक्षित, अनपेक्षित, अनाकलनीय? एक लक्षात घ्या, आता तिवारी साहेबांनी जे बोललं, अति आत्मविश्वास महाविकास आघाडीला नडला, ते शेवटी हवेत, जसं लोकसभेचा निकाल लागला त्यानंतर जे हवेत गेले ते हवेतून खाली उतरायला काही तयार नव्हते. आणि ज्यावेळेस लोकसभेचे मुद्दे वेगळे होते, विधानसभेचे मुद्दे वेगळे होते, प्रॉपर त्यांना डिफेन्स करताना मुद्दे सापडले नाहीत, चेहरे त्यांच्याकडे नवखे होते. फक्त आता अनपेक्षित निकाल आहे आणि दुःख असं वाटतं की विरोधी पक्षनेताच कोणी शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे विरोधी पक्षाला जो मॅन्डेट पाहिजे असतो तो नाही आहे इथं.
त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आमचा स्ट्राईक रेट उत्तम आहे. मी मग सकाळी सांगून गेलो होतो की 35 ते 40 आमच्या जागा येतील. आम्ही कुठल्याही प्रकारे आमच्यावर टीका केल्या अजितदादांवर, तुतारीच्या तिसऱ्या फळीतल्या चौथ्या फळीतल्या लोकांनी इतक्या खालच्या पातळीवर टीका केल्या तरीही आम्ही आमचा संयम ढासळू दिला नाही. दादांचं विकासाचं व्हिजन होतं. दादांच्या पूर्ण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिलांना प्राधान्य, महिला उमेदवार असतील, त्याच्यानंतर मुस्लिम उमेदवार असतील, SC ST OBCचे उमेदवार असतील, मराठा समाजाचे उमेदवार असतील, सर्वांना अशा पद्धतीने दादा पुढे गेले. आणि हे दादांचीच मेहनत आहे, कुठल्याही PR कंपनीची मेहनत नाही. आता तुतारीला आमच्यावर काय बोलायला नाही तर PRनी जॅकेट वगैरे असं ते सांगतील. अमोल कोल्हेंनी परवाला एकदा एक हे केलं होतं की गुलाबी जॅकेट घालून गद्दारीचा काळा डाग पुसला जाऊ शकत नाही. त्याला लोकांनी चोप दिल्यासारखं त्या शिरूरला माऊली कटकेंची जी 9वी सीट निवडून आली ना, ती फक्त अमोल कोल्हेचं तोंड बंद करायला होती. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही दादांवर इतक्या खालच्या पातळीवर टीका केल्यानंतर सुद्धा दादांनी संयम ढासळू दिला नाही. दादा डिप्लोमॅटिकली पुढे गेले. आम्ही विकासाचं व्हिजन घेऊन पुढे गेलो आणि आमचा स्ट्राईक रेट आम्हाला अभिमान वाटतो, समाधान वाटतं की भारतीय जनता पार्टीनंतर सेकंड नंबरला आमचा स्ट्राईक रेट राहिला आणि आम्हाला निकाल अनपेक्षितच आहे. म्हणजे एवढा भाजपसोबत जाण्याचा तुमचा निर्णय योग्य ठरला या निकालाच्या नंतर? 101% तुम्ही योग्य होतात असं? योग्य. दादांनी जो निर्णय घेतला तो चुकीचा नव्हता. हा, दादांना जर पक्ष त्यावेळेस दिला असता, दादांना सर्वाधिकार जर दिले असते आणि दादांच्याच नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची वाटचाल झाली असती तर विश्वासानं सांगतो की ह्याचं हे चित्र वेगळं असतं कदाचित. ताई, ते खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय त्यांनी. इन्कम टॅक्स आणि त्या धाडी पडल्या नसत्या आणि ईडीची एन्क्वायरी लागली नसती तर अजितदादा इकडेच असते. परंतु अजितदादांना नाईलाज झाला आणि हे मी बोलत नाही आहे. कुमार सप्तर्षींनी पुण्याला आपल्या भाषणामध्ये हे सांगितलं की अजितदादाला धमकी दिली की आज येतो तर ये, नाही तो उद्या तुला अजितदादा जेलमध्ये धमकीला टाकेल. भीक घालणारे नेते नाही. एक मिनिट, आता मला माझ्यापेक्षा पूर्ण करू जास्त द्या ना. अनुभव त्यांचा आहे. अजितदादांसोबत अनेक वर्ष त्यांनी पक्षामध्ये काम केलंय. हे अशा प्रकारे मला असं वाटतं विषयाचं विषयांतर होते. अजितदादा रोखठोक आणि स्पष्ट स्वभावाचे आहेत. दादांनी जो निर्णय घेतला होता की महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यायचं, दोघांनी एकत्र आलं पाहिजे, त्या निर्णयाला बरं आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत ना शपथविधीला. जो सकाळचा शपथविधी झाला होता त्याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. कोणी शपथविधी घ्यायला लावला हे दादांनीच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे असं राजकारण दादाला आतलं छक्क्या पंजाचं जमलं नाही. जे आहे ते स्पष्टपणे बोलले. आणि आता पॉलिटिकल माझा मुद्दा होता पॉलिटिकली त्यांनी आज उत्तर दिले का की पॉलिटिकली माझा निर्णय योग्य होता? पॉलिटिकली कोणी? अजितदादांनी काय उत्तर दिलं? आज त्यांचे जो आकडा आहे तिथं 41 आमदार त्यांनी निवडून आणले स्वतःच्या हिमतीवरती. पवार साहेबांचा फोटो नाही वापरला, ठीक आहे, पक्ष असेल समजा, पण स्वतःच्या हिमतीवर 41 वापरलं ना आमचं घड्याळ. पण त्यांच्यापेक्षा जास्त चलती तुमच्या चिन्हाची होती. ते तसं जर कोर्टात योग्य तुमच्या वेळी तुतारीने लोकसभेमध्ये एवढा मोठा परफॉर्मन्स दिला तर विधानसभेत सुद्धा तुतारी वाजायला पाहिजे होती. का नाही वाजली? कोर्टात स्वतःच्या भरोश्यावर दादा पुढे गेले. मी आता का सांगतो नाही वाजली त्याची कारण सांगते ना, जरा बोलू द्याल तर ना. तुम्ही नंतर बोला ना, का तुम्ही सगळं बोलणार आहात? बोला बोला. हे बघा, तुम्ही जे विश्लेषण करतायत ते मला मान्य नाही. एवढ्यासाठी मान्य नाही की निवडणुका अमेरिकेला सुद्धा झाल्या, त्या बॅलेट पेपरवर झाल्या. आपल्या इथे याच्या पुढे बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजे, नाही तर कुठल्याही राजकीय पक्षाने निवडणुकांवर बहिष्कार घातला पाहिजे. निवडणुका एवढा EVMचा खर्च कशाला करताय? एक बॉक्स आणा, त्याला एक ठप्पा मारणारा पेपरवर ठप्पा मारून ते घडी करून द्या. इतकं सोपं आहे. आणि आणखीन एक मुद्दा, आणखीन एक मुद्दा, लोकसभेनंतर पैशाचा पाऊस लोकांवर टाकण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणी ही अधिकृत योजना होती, पण अनधिकृतपणे किती ठिकाणी पैसे पकडले ते तुम्ही आम्हाला दाखवलेलं आहे. ते हिमनगाचं टोक होतं. इतका प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर मी माझ्या आयुष्यात इतक्या निवडणुका बघितल्या, तेवढा निवडणुकांमध्ये पैशाचा वापर झाला नाही. 18 लोकमत चॅनल महाराष्ट्रातले जी लोक पाहतायत, 3000 10,000 असा रेट होता वेगवेगळ्या ठिकाणी. तुमचं चॅनल जी लोक पाहतायत त्यांना कोणालाही हा मुद्दा पटणार नाही. झारखंडचे निकाल, लोकसभेचे निकाल हे EVM वर आले त्यावेळेस चालले. म्हणजे जितेंद्र आव्हाडांची आता काही मिनिटापूर्वीची प्रतिक्रिया यांनी दिली त्या पद्धतीची प्रतिक्रिया होती. ती प्रतिक्रिया अशी होती की शेवटी EVM जिंकलं. अरे मग मुंब्रा कळव्यामध्ये तुम्ही EVM वर जिंकलात का? तुम्ही लोकशाहीमध्ये मान्य करा ना. आम्ही लोकशाहीत लोकसभेमध्ये पराभूत झाले. अजितदादा प्रामाणिकपणे सांगितलं जनतेनं दिलेला कौल आहे, माझी चूक झाली हे प्रामाणिकपणे कबूल केलं. राहिला पैसा, लाडकी योजना, लाडकी बहीण योजनेला वारंवार चुकीच्या पद्धतीनं, मी नाही सांगत, आता तिवारी साहेब बोलले, वारंवार चुकीच्या पद्धतीनं घेतलं. आम्ही सत्तेत आलो तर 3000 रुपये देऊ म्हटलं. आदरणीय सुप्रियाताईंनी त्यावर आक्षेप घेतला. सुनील केदार कोर्टामध्ये त्या विरुद्ध गेले आणि इथंच हे फसले
हे फक्त टीका करत राहिले, हे गद्दारी, खोके, पैसा वाटप, त्याच्यामुळे लोकांना वाटलं की आपलं विकासाचं विजन एकीकडे. 1500 रुपये एका सर्वसामान्य महिलेसाठी फार मोठी रक्कम होती ना. 7,500 रुपये दिवाळीत त्यांच्या अकाउंटमध्ये आले. प्रामाणिकपणे कबूल करा, लोकशाहीमध्ये जनतेनं तुम्हाला नाकारलं. राष्ट्रवादीचे आकडे बघून आणखी एक मुद्दा इथे येतो, तो म्हणजे लोकसभेला असं सातत्यानं बोललं गेलं की भाजपला फटका कशाचा बसला, तर अजितदादा सोबत आलाचा बसला. मग आता 41 आकडे आहेत. भाजपच्या मतदारांनी तुम्हाला स्वीकारलंय का? म्हणजे अजित, तुम्ही उत्तर द्याल आणि अमोल आपल्याकडनं उत्तर आणि अपेक्षित आहे. संघ परिवारातून जी नाराजीच सूर तीव्र उमटला होता. प्रतिक्रिया होती. नाही, याच्यामध्ये मी आपल्याला एक अतिशय जबाबदारीनं उत्तर देतो, कारण मी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक संयोजन समितीचा सदस्य होतो. निवडणुकीच्या संचालनामध्ये माझी महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे मी सांगतो, आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, आमचे प्रभारी भूपेंद्रजींनी, आदरणीय देवेंद्रजींनी आणि सर्व केंद्रीय नेत्यांनी आम्हाला सांगितलं होतं की महायुती म्हणून या निवडणुकीमध्ये काम करायचं आहे. आम्ही महायुती म्हणून लोकांच्या समोर गेलो. जागा वाटपाच्या वेळेला सुद्धा ज्या ज्या ठिकाणी विवाद होते, आपण काही माणसं आम्ही इकडे तिकडे दिली. आणि मी स्पष्टपणे सांगतो, मी माझ्या पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक आहे. जो पक्षानं आम्हाला आदेश दिला तो हा होता की आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे. त्यामुळे जिथं घड्याळ होतं, धनुष्यबाण होता, भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कष्टानं काम केलं. जिथं कमळ होतं तिथं त्यांनी केलं आणि त्याचा हा परिपाक आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, विलासराव, आपण ग्रामीण भागातनं येतो. आपल्याकडे 1500 रुपये ही फार मोठी अमाऊंट आहे रोजंदारीनं जाणाऱ्या आमच्या भगिनीसाठी. या लोकांनी त्याचा सिरियसनेस समजून घेतला नाही. आणि मला असं वाटतं की बघा, लोकसभेला एक निकाल दिला लोकांनी, पण लोकांच्या नंतर लक्षात आलं असं की बाबा हे चांगलं काम करतायत. आणि विरोधकांचे जे मुद्दे होते साफ नाकारलंय. म्हणजे रोज उठून सकाळी आपण सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये खालच्या पातळीवरची भाषा वापरायची, शिवीगाळ करायची, विरोधकांना सत्ताधाऱ्यांना नको नको त्या शब्दामध्ये बोलायचं, या सगळ्याचा महाराष्ट्राच्या जनतेला वीट आला होता. आणि आता म्हणजे हेच फोडलं, पक्षच फोडला, आमचा बापच चोरला, या सगळ्याला पूर्णविराम आता लागलाय. मला असं वाटतं पुन्हा एकदा लोकांना चांगलं सुसंस्कृत राजकारण हवंय आणि त्याचा हा जनादेश आहे. ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये एक मुद्दा सातत्याने निवडणुकीच्या चर्चेत, लोकसभा निवडणुकीच्या चर्चेत आणि त्याआधी वर्षभर महाराष्ट्र ज्या मुद्द्यांना धगधगत होता त्याबद्दल आपण बोलूया. विशेषतः काल ॲक्सिस इंडियाचा जो पोल आला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की मोठ्या प्रमाणात म्हणजे 64% इतक्या प्रमाणामध्ये ओबीसींचं कन्सॉलिडेशन हे महायुतीच्या बाजूने झालेलं आहे. त्या सगळ्यामध्ये हाके फॅक्टर महत्त्वाचा ठरलेला होता. तुम्ही या निवडणुकीमध्ये जाहीर भूमिका घेतलेली होती, ही भूमिका निर्णायक ठरली का? निश्चित निर्णायक ठरली. कारण 2 दिवसापूर्वी मी आपल्याच चॅनलवरती सांगितलेलं होतं की हरियाणा पॅटर्नच्या दुप्पट परिणाम, इन्फ्लुएन्स हा महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा अंडर करंट समजेल. आत्ता इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटासंदर्भात मी तुमच्यासमोर बोलेन. त्यांचे 2 उमेदवार हे करमाळा आणि माळशिरस हे 2 उमेदवार हे ओबीसींचे होते. तर तिथले उमेदवार हे फरकानं निवडून आलेले आहेत. आणि त्या उमेदवाराकडे पैसा, मनी, मॅन, मसल जे काय लागतं निवडणुका जिंकण्यासाठी स्किल, ते निवडून आलेले आहेत. परंतु पवार साहेबांच्या घरातल्या 2 नातवांना निवडणूक जिंकताना एकतर पराभूत झालेले, एकाला तर एकदम थोड्या मताने ते निवडून आलेले आहेत. ओबीसीचा इन्फ्लुएन्स काय आहे? पण का ओबीसी एवढं ओबीसी बघा, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ओबीसींच्या मनामध्ये एक भावना होती की आपल्या नेतृत्वाला पराभूत केलं जातंय, आपल्या ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलणाऱ्याला फिजिकली अटॅक होतोय, त्याला बदनाम केलं जातंय. ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण गेल्या कित्येक वर्षापासून पेंडिंग आहे. त्याचा परिणाम खूप मोठा या महाराष्ट्रातल्या गावगाड्यामध्ये आहे. मी तुम्हाला जबाबदारीनं सांगेन की आमच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत, तांडा, बंजाराचा तांडा, वंजारीचे वस्ती, धनगराचे वाडे, तिथला जो पोल आहे, मी 61 सभा लोकसभेपासून आत्तापर्यंतच्या उपोषणानंतर 61 सभा घेतलेत. तर त्या 61 सभा घेत असताना वाड्या वस्त्यावरती जर 800 पोल झाला असेल तर 600 पोल हा महायुतीच्या बाजूने आहे. तुम्ही कधीही काढा, मी त्या गोष्टीला मी जबाबदारीनं बोलतोय. म्हणजे तुम्ही 65% बोलताय, मी तर बोलेन की 70% ओबीसीनी जो पोल केलाय तो महायुतीच्या बाजूने. ठीक आहे, मी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच विचारतो, ताई, या सगळ्यामध्ये महाविकास आघाडीने कुठंतरी हे गृहीत धरलं का, किंवा तुम्ही ते सोडून दिलं का? महायुती ते जेव्हा भूमिका घेत होते महायुती, ते असं म्हणत होते स्पष्टपणे, भाजप सांगत होतं ओबीसी आमचा DNA आहे, तुम्हाला जरांगे फॅक्टरचा जो लाभ मिळेल तो आपण जास्तीत जास्त घ्यायचा लोकसभेसारखा, मग ओबीसींकडे या सगळ्यामध्ये दुर्लक्ष झालं का? नाही, ओबीसींकडे दुर्लक्ष व्हायचा प्रश्नच नव्हता, पण ओबीसींची दिशाभूल करण्यात आली की भाजपच त्यांचा तारणहार आहे. खरं तर मंडल आयोगाने ओबीसींना पहिल्यांदा 27% आरक्षण व्हीपी सिंग सरकारने दिलं
आणि त्यानंतर 27% आरक्षण मिळालं. तो मंडल आयोग मंजूर नव्हता म्हणून कमंडल आणलं गेलं, रथयात्रा काढली गेली आणि आरक्षणाला विरोध केला गेला. परंतु हा इतिहास झाला. आताच्या तरुण पिढीला मला असं वाटतं तेवढं माहिती नाहीये. त्यामुळे हाकेंसारख्या एखाद्याला हाताशी धरून ओबीसी समाजाला दावणीला बांधण्यात यशस्वी झाले ते. दुसरं मला काही. हाताशी धरणं आमचा आक्षेप आहे. पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या तरुणांना मला सांगायचंय, मंडल आयोग अलीकडे आला, पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदेमंत्री पदाचा राजीनामा काँग्रेसनेच द्यायला लावला, कालेलकर आयोग भाषणात गुंडाळून कुणी ठेवला, मंडल आयोग लागू मोरारजी भाई देसाईच्या कालावधीमध्ये मंडल आयोग आणि मंडल आयोगाची शिफारस आलेली होती, ती इम्प्लिमेंट व्हायला व्हीपी सिंगांना जन्म घ्यावा लागला. यापासून तुम्ही हा इतिहास का दडवून ठेवताय? आणि लक्ष्मण हाके एकटाच भेटला काय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला? फडणवीस साहेबांना काय लक्ष्मण हाके एकटाच? एकदा म्हणता भुजबळांचे समर्थक, एकदा म्हणता वडेट्टीवारांचे समर्थक, एकदा म्हणता फडणवीसांचे समर्थक. होय, मी या सगळ्यांचा समर्थक आहे. मी ओबीसींची बाजू या महाराष्ट्रामध्ये घेऊन गेलोय. पण त्याच बरं, मी वेळी बोलतो तुम्ही थोडं. जरांगेंना भेट देता, पवार साहेब जरांगेंना भेट देतात, परंतु लक्ष्मण हाकेवर प्रश्न विचारल्यानंतर पद्धतशीर पद्धतीनं ते साईड बाय करतात. हे काय धोरण आहे? म्हणजे- जरा मी म्हणजे बोलतो. असं झालं का? लक्ष्मण हाके. राजेंद्र कोंडे साहेब इथं बसले, ते चळवळीमधले कार्यकर्ते आहेत. आम्ही सगळेच त्यांचा आदर करतो. लक्ष्मणराव चळवळीमधले कार्यकर्ते आहेत. चळवळीमधल्या कार्यकर्त्यांचं एक मिशन असतं आणि राजकीय पक्षांना, सर्व राजकीय पक्ष त्यांच्याकरता समान आहेत. ते ज्या उद्देशासाठी लढत आहेत त्या उद्देशाचा आदर केला पाहिजे. आता लक्ष्मणराव ओबीसीची बाजू म्हणतात, मी मराठा समाजाचा आहे. मराठा समाजानं सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली की आम्हाला खरं सवलती देतोय कोण, आम्हाला आरक्षण दिलं कोणी? 30% मराठा समाजाने हो, मतदान केल्याचा आम्ही अंदाज. मतदान लोकसभेला सुद्धा. आणि विषय असा आहे की विलास सातत्यानं मी यांनी थोडं बिंबवलं, add करतोय. मराठा समाज विरोधात, विलास थोडं मराठा add समाज विरोधात. अहो कशाला मराठा समाज विरोधात? येतो. मराठा समाज एक- हा महायुतीच्या बरोबर एक- होता. नाही, असं जर तुम्ही म्हणत नाही. असाल ते खरं नाहीये. ताई- कारण ताई- एक ताई- मिनिट, ताई- एक ताई- मिनिट, दोन मिनिटं. 50% नाही, नाही, मला एक- एक मुद्दा 50%ची मला पूर्ण मर्यादा, करू दे. 50%ची ताईंनी मर्यादा मंडळ आयोगाचा एवढा उल्लेख केला. 50% कधी आला मंडळ आयोग? 50 राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा 50% द्यायला मोदीजींना पंतप्रधान व्हावं लागलं. कागदी वाघ बसवलं होतं तिथे यांनी. मला आणि एक मुद्दा आहे, देशामधल्या एक मुद्दा आहे SC, निवडणुकीचा OBC प्रश्न. ताई, शरद जो पवार आहे आणि जरांगे संविधानिक पाटील, दर्जा त्याला दिला नाही, एवढी मोठी फसवणूक. शरद पवार आणि जरांगे पाटील हे एक आहेत. हा नेरेटिव्ह यशस्वी केल्यामुळे किंवा हे पसरवल्यामुळे ओबीसी पूर्णपणे ध्रुवीकरण तिकडे झालं का? माझा थेट सवाल आहे. हे टाळायला हवं होतं का? शरद पवारांनी महाराष्ट्रात मंडल आयोग मुख्यमंत्री असताना लागू केला. शरद पवारांनी कधीही कुठल्या आरक्षणाला विरोध केलेला नाही. धनगरांना आरक्षण मिळावं, लिंगायतांना मिळावं, मराठा मुस्लिमांना आरक्षणात मात्र खोडा मिळावं, घातला. हे 100% सगळ्यांना खरं. मराठ्यांना मिळावं. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 16% आरक्षण मराठ्यांना दिलं. ताई, तो GR आला असेल ना तुमच्याकडे 5% WhatsApp-वरती. मुस्लिमांना दिलं. परंतु मुस्लिमांना हायकोर्टाने सुद्धा सांगितलं द्या, परंतु यांनी दिलं नाही. ताई, धर्माच्या ऐका, आधारावर एक आरक्षण मिनिट, देता येत नाही. एक मिनिट. म्हणजे आरक्षणाला मंडल आयोगापासून विरोध करणारा भाजप हा कायम आरक्षणाच्या विरोधात आहे हे आणखीन सिद्ध होतं. 50%ची मर्यादा हटवल्याशिवाय, आणि ते संसदेमध्ये मेजॉरिटी भाजपची आहे, भाजपने ते संसदेमध्ये आणून मर्यादा उठवून ती त्यांचं म्हणणं आहे 70% पर्यंत करणं सगळ्या अशक्य भोजाला आहे. असल्यामुळे ही नवीन परिस्थिती कायदा आली आहे. करणं शक्य आहे, परंतु ह्याच्यावरती 3 मुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असूनही मोदींसमोर कोणी तोंड सुद्धा उघडत नाही आणि आरक्षणाची मर्यादा वाढून द्या म्हणून बोलत नाही. ठीक आहे. हे आरक्षण डॉक्टर विरोधी बोला. आहेत. काय आहे की लोक अभ्यासच करत नाही. 50%ची मर्यादा उचलायला सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय माहित नव्हतं का 50%ची मर्यादा? त्यांनी का दिली 50%ची मर्यादा? याचा विचार आपण कधी करणार? का सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने 50%ची मर्यादा उठवायला नकार दिला केशवानंद भारती केसमध्ये? का झालं याचा तर विचार करायला पाहिजे. ऑलरेडी 60% वर गेलो ना आपण. ईडब्ल्यू 10%. आता प्रश्न असा आहे की त्याच्यानंतरची गोष्ट